समजा आता समजा ऑनलाईन नाही, ऑफलाईन आता पावसाळ्याचे दिवस आहे, कसं करायचं हे फक्त माहिती द्या. सध्या जे 4 पर्यटक निवासांचं आज इथं मान्य आमदार महोदयांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्याच्यासोबत छत्रपती शिवराय वन उद्यानाचं सुद्धा लोकार्पण झालेलं आहे. आणि हे जे पर्यटक निवास आहेत, पर्यटक निवासाचं बुकिंग हे जुन्नर वन विभागाची वेबसाईट तयार झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने केलं जाणार आहे. पण सध्या तातडीनं, कारण आता पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात यायला जुन्नरमध्ये सुरुवात झाली आहे. तर त्या अनुषंगानं एक मोबाईल नंबर दिला जाईल आणि त्याच्याद्वारे रजिस्ट्रेशन केलं जाईल, अशी व्यवस्था वन विभागाकडून करण्यात येते. साहेब अनेक पर्यटक आपल्या तालुक्यात येत असतात, या पर्यटकांची सुरक्षा किंवा या दृष्टीने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? अनेक पर्यटक आता या पावसाळ्याच्या सीझन मध्ये धबधब्याच्या ठिकाणी, नाणेगाड असेल, दारेगाड या वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात. या वर्षी आपण या सगळ्या नियोजनासाठी किंवा सुरक्षेसाठी काय उपाययोजना? प्रामुख्यानं ज्या दुर्घटना आपल्या जुन्नर वन विभागाच्या हद्दीमध्ये किंवा त्याला लागून असलेल्या भागामध्ये जे घडतात, त्याच्यामध्ये विशेष करून काळू धबधबा आहे. तर तिकडं जाणारी जी एंट्री आहे जुन्नर वन विभागाच्या हद्दीतून, त्या ठिकाणी एक तपासणी नाका आम्ही सुरू केलेला आहे. म्हणजे आता तो उद्यापासून कार्यान्वित होईल आणि तिथं पर्यटकाची संख्या नियंत्रित करून त्यांना पूर्ण सूचना देऊनच त्यांना पुढे पाठवलं जाणार आहे. आणि त्याच्याशिवाय आपली जुन्नर रेस्क्यू टीम आहे, ती सक्रिय असतेच. त्यांच्या माध्यमातून पण जर एखादी चुकून दुर्घटना झालीच तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर, कैलासनाचे अलेक्झांडर गिब्सनचे ऐतिहासिक स्थळ आहे, त्याची समाधी, ते कुठेतरी दुर्लक्षित होतं की काय? कारण पर्यटनासाठी त्यांनी बऱ्यापैकी तिथे मध्ये खर्च पण केलाय वन विभागाने. वन विभागाने तिथं अलेक्झांडर गिब्सन जे आपल्या देशाचे पहिले वन संरक्षक होते आणि त्यांनी तिथं राहून अभ्यास केला आणि बरंच संशोधन पण केलं. तर त्यासाठी जुन्नर वन विभागाच्या वतीनं तिथे एक म्युझियम तयार करण्यात आलं. ते म्युझियम सध्या सुस्थितीत आहे. जे पर्यटक तिकडे जाऊ इच्छितात तर त्यांना आपण तिथं एंट्री देत असतो. सध्या त्या ठिकाणी म्हणजे अलेक्झांडर गिब्सन म्युझियम आणि परिसराचा विकास करण्याचा पण एक आराखडा आम्ही तयार केलाय. तो आता अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या काळामध्ये तिथं सुद्धा विकास कामं होणार आहेत पर्यटनाच्या दृष्टीने. आमदार साहेब, आपला शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्यास विनंती आहे. आता पावसाळी अधिवेशन या ठिकाणी चालू आहे, पण तुम्ही सातपुते साहेबांच्या विनंतीला बांधून या ठिकाणी उपस्थित, तुमचा पायगुणही खरं अर्थाने चांगलं आहे. अनेक दिवसापासून तालुक्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये खरं तर पावसाची गरज होती, नितांत गरज होती. काहींच्या पेरण्या झाल्या होत्या, काहींच्या पेरण्या बाकी होत्या, परंतु आता पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुकवलेला आहे. परंतु आमदार साहेब, जुन्नर तालुक्यातील शेतकरी जे आहेत त्यांचे पीक विम्याचे गेल्या वर्षाचे कमीत कमी 50 ते 55 लाख रुपये बाकी आहे. कृषी अधिकारी भोसले यांना त्या ठिकाणी विनंती केली वारंवार. तर त्या पीक विम्याचा जो कंपनीवाला आहे त्याच्यावरती आपण कारवाई करावी, ते पैसे त्यांना लवकरात लवकर मिळून द्यावे अशी तुम्हाला विनंती आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, वेळोवेळी त्यांनी कांद्याच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. तुम्ही आता तो प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरावा आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी मी शेतकरी संघटनेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि सातपुते साहेबांनी तुम्हाला सर्वांना बोलवलं, एक समन्वय ठेवला. त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून हे अतिशय चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. असाच विकास जे कैलासनगरचे जे आहे उद्यान त्या ठिकाणी व्हावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. जुन्नर पर्यटनाच्या संदर्भामध्ये आणखी म्हणजे आता जुन्नर वन विभागाकडून जे प्रयत्न सुरू झाले आहेत आमदार महोदयांच्या आणि खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, तर पहिल्यांदा पर्यटन गाईड तयार केले. मगाशी मी बोलताना पण सांगितलं, त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार होणं गरजेचं होतं. तशी सूचना मान्य आमदार महोदय आणि खासदार महोदयांनी केली होती साधारण जेव्हा तो कार्यक्रम झाला. तर त्यानंतर आम्ही तातडीनं काम सुरू केलं आणि छत्रपती शिवराय वन उद्यान ही एक संकल्पना मांडली आणि हे पर्यटक निवास याचं नूतनीकरण पण त्या निमित्तानं केलेलं आहे. याचा उद्देश असा आहे की जे पर्यटक या ठिकाणी येतात तर एक त्यांना घेऊन जाण्यासाठी हे पर्यटक गाईड जे आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि इथं आम्ही त्यांना सगळ्यांना अटॅच करणार आहोत, जे पर्यटक गाईड तयार झालेले आहेत. आणि विशेष करून आदिवासी भागामधले जे होतकरू तरुण आहेत ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, अशा तरुणांना इथं अटॅच करून त्यांना पर्यटकांसोबत जोडलं जाणार आहे आणि पर्यटन वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरं असं आहे की पुढच्या काळामध्ये जसं आता नाणेघाट, शिवनेरी, ओझर, लेण्याद्री हा एक क्लस्टर आपण तयार करतोय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली. आणि दुसरा
माळशेज आणि आंबेगव्हाण क्लस्टर असेल, जो की बिबट सफारी जेव्हा सुरू होईल त्याच्यानंतर तो तयार होईल. असं फ्युचर नियोजन आहे वन विभागाचं. आणि सध्या शिवनेरीवर प्लास्टिक बंदी केलेली आहे, त्यामुळे स्वच्छ शिवनेरी आपल्याला दिसतोय. तसंच भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्येच नाणे घाटामध्ये सुद्धा प्लास्टिक बंदी केली जाईल आणि तिथं काही तपासणी नाका आम्ही सुरू केलेला आहे. तसंच तपासणी नाका आंबे हातवीज या ठिकाणी पण सुरू करतोय आणि तिसरा तपासणी नाका खुबीमध्ये सुरू करतोय, जो खिरेश्वरच्या जवळपास आहे. तर या माध्यमातून वन विभागाचा असा प्रयत्न आहे की पर्यटन स्थळ स्वच्छ राहावीत आणि इथं पर्यटकांना परत परत यावं वाटावं, असा प्रयत्न वन विभागाचा. सर, आपलं हे पर्यटन निवास आहे कधीपासून उपलब्ध होणार आहे लोकांचे? पर्यटन निवास पुढच्या 8 दिवसामध्ये उपलब्ध होईल. ऑनलाईन नाही, ऑफलाईन. याचे दर काय असते? याचे दर साधारण एका सूटचा म्हणजे आपण जिथं आहोत याचा दर साधारण 5,000 असणार आहे आणि 4 सूट आहेत सध्या आपल्याकडे उपलब्ध. प्रति दिवस 5,000? हा, 5,000. आणि सर, आपण नाणेघाट मी हातवीज वगैरे म्हटले ते 5-10 वर्षापासून ते पैसे आकारतात, टोल नाके चेकिंग, तिथं फक्त पैसे आकारले जातात, पण स्वच्छतेचं काही तिथं लक्ष? नाणेघाटामध्ये स्वच्छतेसाठी आपण तिथं जे स्थानिक हे आहेत तरुण व्यवस्थापन समिती आहे, तर त्यांच्या माध्यमातून स्वच्छता करत असतो आपण तिथे. आता कसं एक पर्यटक संख्या जास्त झाल्यानंतर काही काळ तो कचरा साठतो, म्हणूनच आपण प्लास्टिक बंदी करायचा निर्णय घेतला आणि जे काही त्याच्यामध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवलेली आहे, जे की ग्रामसभेमध्ये आपण मांडतो आणि त्यानंतरच तो खर्च केला जातो, जो काही जमा होतो. ठीक आहे, नक्कीच खर्च केला जातो, पण स्वच्छता राखली जात नाही. स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने सांगतोय की कचरा जास्त प्रमाणात पडतो शनिवार रविवारी, विशेष करून म्हणजे जास्त संख्येनं पर्यटक येतात म्हणून, आणि विशेष करून प्लास्टिकच असतं. म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की प्लास्टिक बंदी करायची आणि ते नियंत्रणात येईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे.